नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा सायन्स गॅलेक्सी या युट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे बघा सीईटी सेल वरती जी नवीन अपडेट आलेली बघा आपण ती बघणार आहे बघा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। बघूया आता काय आली तुमच्या सीईटी सेलच्या पोर्टलवरती नवीन अपडेट। बघा तुम्ही जर आले या ठिकाणी सीईटी सेलच्या ऑफिशियल पोर्टलवरती www.mahacet.org च्या ऑफिशियल पोर्टलवरती आणि तुम्ही इथे येऊन थोडं जरी स्क्रोल केले तर तुम्हाला काय दिसेल, या ठिकाणी एक नवीन नोटीस दिसेल बघा। आता काय दिले नवीन नोटीस मध्ये जाणून घेण्यापूर्वी जर अजून पण सेशनला लाईक केले नसेल आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन काय करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। बघूया आता या नोटीस मध्ये काय दिले बघा। या ठिकाणी बघा ही नोटीस नंबर 4 आहे बघा। बघा जे तुमची महाराष्ट्र नर्सिंग सीईटी 2025 बघा, ज्यासाठी तुम्ही काय भरलेले ऍप्लिकेशन फॉर्म भरलेले बघा। या ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये जर तुम्ही काही मिस्टेक केली, काही चुकी केली तर तुम्ही त्याला काय करू शकता, आता दुरुस्त करू शकता। आता कोणकोणत्या त्या गलत्या केल्या तुम्ही, त्या कोणकोणत्या त्या गलत्यांवरती काय करू शकता, सुधारणा करू शकता। बघूया आपण एकदा। बघा जर तुम्ही तुमचा फॉर्म भरताना जर तुमच्या नावामध्ये जर काही मिस्टेक केली असेल तर तुम्ही काय करू शकता, तुमच्या नावामध्ये सुधारणा करू शकता। त्यानंतर जर तुमच्या डेट ऑफ बर्थ मध्ये काही मिस्टेक झाली असेल तर तुम्ही डेट ऑफ बर्थ मध्ये पण काय करू शकता, करेक्शन करू शकता। त्यानंतर जर तुमचा फोटोग्राफ या ठिकाणी जर ब्लर आला असेल तर तुम्ही त्याला पण काय करू शकता, रिअपलोड करू शकता। बघा त्यानंतर तुमच्या सिग्नेचर मध्ये काही मिस्टेक असेल की ब्लर झाला असेल वगैरे तर तुम्ही या ठिकाणी त्याला पण काय करू शकता, पुन्हा रिअपलोड करू शकता। त्यानंतर बघा जसं की तुमचं जेंडर जर तुम्ही मेल कॅन्डिडेट असाल आणि तुम्ही गलतीने जर फिमेल कॅन्डिडेट सिलेक्ट केले तर तुम्ही त्याला पण काय करू शकता, या ठिकाणी चेंजेस करू शकता। मग तुम्ही हे कधीपासून तर कधीपर्यंत करू शकता, तर तुम्ही हे 19/3/2025 ते 21/3/2025 पर्यंत काय करू शकता, यामध्ये बदल करू शकता। त्यानंतर बघा जर तुम्ही एमएसटी सीईटी 2025 जर फॉर्म भरले बघा, त्यामध्ये जर तुमचं पीसीएम किंवा पीसीबी ग्रुप आहे बघा आणि तुम्हाला त्यासाठी जर टेस्ट सिरीज करायची बघा, आता तुम्हाला काय करायचंय, हेच प्रश्न सॉल्व्ह करायचे जे परीक्षामध्ये सतत सतत रिपीट होत आहे। म्हणजे तुमचं जो एक्झाम आहे बघा तो खूप जवळ आलेला आहे बघा आणि त्या एक्झाम साठी तुम्हाला तेच प्रश्न सॉल्व्ह करायचे जे परीक्षामध्ये सतत रिपीट होत आहे। तर कोणते ते प्रश्न आहेत ते कुठे भेटणार, तर तुम्हाला हे जे प्रश्न आहे बघा सायन्स गॅलेक्सीच्या ऍप्लिकेशन मध्ये भेटणार आणि एमएसटी सीईटी साठी तुम्हाला या ठिकाणी 50+ मॉक टेस्ट भेटणार बघा। पहिले तुमच्या त्या सब्जेक्ट म्हणजे चॅप्टर वाईज असणार बघा, तुमचं एक एक पर्टिक्युलर सब्जेक्टच्या चॅप्टर वाईज असणार, नंतर फुल लेंथ असणार आणि या 50+ मॉक टेस्ट असणार आहे। जशा परीक्षात येतात तशाच टेस्ट असणार आहे। ओके, वेळ कसा वाचवा यासाठी काय असणार आहे, ऍप मध्ये सेशन असणार आहे बघा आणि ह्या जे टेस्ट असणार आहे बघा क्विज फॉर्मॅट मध्ये असणार आहे। म्हणजे कुठेही बसल्या बसल्या तुम्ही काय करू शकता, प्रश्न सॉल्व्ह करू शकता। जसं तुमचं सीईटीचा एक्झाम होतो कम्प्युटरवरती त्याचप्रमाणे काय होणार आहे, तुमच्या मोबाईलवरती हा तुमचा पेपर होणार आहे बघा। त्यानंतर बघा यामध्ये तुमचं फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथ सर्व विषय काय असणार आहे, समाविष्ट असणार आहे बघा। तर माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। भेटूया मग अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थँक्यू।